जय शिवराय भावना. आज आपण पाहतोय रस्ते रुंद करण्याचे म्हणून हजारो झाडे तोडली जातात, जंगले नष्ट होत आहेत. पण 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा विचार केला होता. हे तुम्हाला माहीत आहे का? महाराज फक्त किल्ले जिंकणारे योद्धा नव्हते, तर निसर्गावर प्रेम करणारे, झाडांना लेकरासारखं जपणारे एक संवेदनशील राजा होते. आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की महाराजांचे विचार काळाच्या किती पुढे होते. स्वराज्याला अरमानाची गरज होती. झांजे बांधायला लाकूड लागायचे. अधिकारी काय करायचे? जवळ मिळतील ती झाडं तोडायचे, मग त्यात आंबा वा फणस. जेव्हा ही गोष्ट महाराज कानावर गेली, तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना जे पत्र लिहिलं ते आजही काळजाचा ठाव घेतं. महाराज म्हणतात, आज्ञापत्रातील ओळी: आरमानाचे लाकूड पाहिजे म्हणून रयतेचा आंबा, पण अशी झाडे तोडू नयेत. ही झाडे रयतेने वर्षानुवर्ष आपल्या लेकरांसारखी जपलेली असतात. ती तोडावल्यास रयतेला लेकरू मेल्यासारखं दुःख होईल. ज्या रयतेच्या पोटावर पाय घेऊन आपण राज्य करायचे, ते राज्य कोणासाठी? मित्रांनो, विचार करा. झाडाची तुलना स्वतःच्या लेकराशी करणारा राजा या जगात दुसरा झाला नाही. मग झांजे बांधायची कशी? महाराज तिथेच थांबले नाही, त्यांनी उपायही सांगितला. ते म्हणाले, जर लाकूड हवेच असेल तर रानातला सांगवा तोडा, आणि जर सांगवा नसेल तर परक्या मुलखातून लाकूड विकत आणा. पण रयतेच्या फळझाडांना हात लावू नका. विकास करायचा, मग निसर्गाचा बळी देऊ नाही. हे श्वासात विकासाचं तत्व महाराजांनी तेव्हा मांडलं होतं. महाराजांनी जे किल्ले बांधले, तिथे त्यांनी निसर्गाला कधीच हानी पोचवली नाही. उलट डोंगररांगांचा वापर करून गड अभेद्य बनवले. गडावर नवनवीन झाडे लावण्याचे आदेश दिले. जिथे झाडं आहेत तिथेच पाणी टिकतं, हे महाराजांना फक्त माहीत होतं. त्यामुळे आज 350 वर्षांनंतर राजगड यासारख्या किल्ल्यावर पाण्याची टाकी भरलेली दिसतात. हे निसर्गप्रेम नाही तर काय आहे? मंडळी, आज आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा करतो. झाडे लावा, झाडे जगवा म्हणतो, पण आपल्या राजाने ते 350 वर्षापूर्वी आचरणात आणलं होतं. महाराजांचा हा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात एक तरी झाड लावाल का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शिवरायांचे हे विचार जगभर पसरवण्यासाठी शेअर करा. जय शिवराय.